ऋतुराज गायकवाडसोबत BCCIची नेमकी अडचण कोणती आहे? ज्या प्लेयरची टीममधून जाण्याची चर्चा होती तो अजूनही टीममध्ये आहे आणि बिचारा ऋतुराज गायकवाड ज्याने मागच्याच मॅचमध्ये शतक मारलं त्याला टीममधून बाहेर काढलं. म्हणजे प्लेयरने नेमके करायचं तरी काय? मागे साऊथ आफ्रिकासोबत झालेल्या मॅचमध्ये ऋतुराजने एक शानदार शतक मारलं आणि आता सर्वांना वाटलं की आता त्याची टीममध्ये जागा पक्की होईल. पण सिलेक्टर्सना काही वेगळंच करायचं होतं. 11 जानेवारीपासून न्यूझीलंडसोबत 3 वनडे मॅचची सिरीज आहे आणि यासाठीचा स्क्वॅड जाहीर झाला आहे आणि स्क्वॅड पाहून अनेक जणांना धक्का लागला आहे. आता आपण एक वेळा स्क्वॅडवर नजर टाकू. शुभमन गिल कॅप्टन आहे. सर्वांनाच माहीत होतं तोच कॅप्टन राहणार. रोहित शर्मा, विराट कोहली हे दोघंही सध्या खतरनाक फॉर्ममध्ये आहे आणि KL राहुलसुद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे आणि तो या सिरीजमध्ये व्हाईस कॅप्टन आहे. त्यानंतर टीममध्ये वॉशिंग्टन सुंदर बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. सर रवींद्र जडेजा आहे. मोहम्मद सिराज परत आला आहे. आता तो परत का आला आहे? कारण बुमराला आराम दिला आहे. नंतर हर्षित राणा आहे. आता काय म्हणावं. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आहे. रिषभ पंत साहेबसुद्धा आहे. सगळीकडे चर्चा होती टीममध्ये जागा नाही, हकालपट्टी होणार. त्याचं कारण म्हणजे सध्या खराब असलेला त्यांचा फॉर्म. पण नशीब मात्र चांगलं आहे कारण टीममध्ये जागा टिकवून आहे. पण मला समजत नाही ऋतुराज गायकवाडचं काय चुकलं होतं? शतक मारून त्याने चूक केली का? ठीक आहे, तो श्रेयस अय्यरच्या जागेवर आला होता. आता अय्यर फिट होऊन परत आला आहे म्हणून त्याची जागा बनली नसेल. पण रन्स काढूनसुद्धा टीममध्ये नाव नसेल तर आता काय म्हणावं. एखादा ऑलराऊंडर कमी खेळवता किंवा एखादा बॉलर, पण काहीतरी करा लागत होते. बरं, टीममध्ये नंतर रितिश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वालसुद्धा आहे. तर असा आहे न्यूझीलंडसोबत 3 वनडे मॅचची सिरीज खेळण्यासाठी जाहीर झालेला इंडियाचा स्क्वॅड. आता माहीत पडेल यामध्ये कोणते 11 प्लेयर मॅच खेळतील. आणखी काही या सिरीजबद्दल अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी भाषेत क्रिकेटचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.